तर माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं कुटुंब देखील या विमानामधून प्रवास करत होतं अशी माहिती देखील पोहोचते आहे। तर मोठी दुर्घटना घडलेली आहे। सध्याचं बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे या संदर्भातली अपडेट आपले प्रतिनिधी अविनाश आपल्याला देतात। अविनाश, कशा पद्धतीचं रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे? कारण दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने दिसते, ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या ठिकाणच्या इमारतींना देखील भीषण आग लागलेली आहे। दुर्घटना फार मोठी आहे आणि त्यासोबतच बोईंग 7 अविनाश, काही मिनिटांसाठी तुम्हाला थांबवतोय। अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबरची नावं आता समोर आलेली आहे। मनीषा थापा, मैथिली पाटील आणि अपर्णा महाडिक ही नावं आता समोर आलेली आहेत। तर सुमित सबरवाल की जे कॅप्टन होते, यासोबतच क्लाइव्ह कुंदर आणि श्रद्धा धवन यांचा समावेश आहे। क्रू मेंबरची नावं आता समोर आलेली आहे। अपघातातील विमानातील या क्रू मेंबरची नावं आता समोर आलेली आहेत। ती नावं आम्ही तुम्हाला दाखवतोय। मनीषा थापा, मैथिली पाटील आणि अपर्णा महाडिक, काही मराठी नावं देखील यामध्ये समाविष्ट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुमित सबरवाल हे कॅप्टन होते आणि क्लाइव्ह कुंदर यासोबतच श्रद्धा धवन यांचा देखील समावेश आहे। क्रू मेंबर हे या विमानामध्ये कार्यरत होते, त्यांची माहिती आता आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। तर अविनाश, आपले प्रतिनिधी आताच्या रेस्क्यू ऑपरेशनच्या संदर्भातली अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। अविनाश, सध्या मुंबई अहमदाबाद विमानतळावर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था पोहोचलेली आहे। स्थानिक अहमदाबाद महानगरपालिकेच्या 25 फायर ब्रिगेडच्या गाड्या तसंच आजूबाजूच्या फायर ब्रिगेडच्या गाड्या तिकडे दाखल झालेल्या आहेत। विमानस्थळाची स्वतःची फायर ब्रिगेडची सिस्टीम असते ती तिकडे दाखल झालेली आहे। सोबतच 4 NDRFच्या टीम ही तिकडे आलेल्या आहेत। आता एक महत्त्वाची बातमी आपल्या हातात येते आहे की बरोबर अहमदाबादवरून लंडनला जात असताना हे विमान टेक ऑफच्या दरम्यान विमानतळाच्या भिंतीवर ते आदळलं। सुरुवातीला ते भिंतीवर आदळलं, त्यानंतर हे विमान 700 फुटावर असताना ते विमान कोसळलेलं आहे आणि त्यानंतर ही मोठी आग लागलेली आहे अशी माहिती मिळालेली आहे। 1:31 मिनिटांनी विमानाचं उड्डाण झालं आणि 1:38 वाजता शेवटचा सिग्नल दिला। शेवटचा सिग्नल हा विमानतळावर असलेल्या कंट्रोल टॉवरला जातो, सिग्नल टॉवरला जातो आणि त्यानंतर तिकडून त्याचा अंदाज येतो। याची माहिती आपल्याला कळलेली आहे की यासोबतच जी माहिती मिळते टेक ऑफच्या दरम्यान विमानतळाच्या भिंतीवर आदळलेलं, महत्वाची माहिती आहे की भिंतीवर आदळलंय आणि त्यानंतर विमानतळाच्या कॅम्पसला लागून असलेल्या मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळलेलं आहे। ही फार मोठी माहिती मिळते आणि त्यासोबतच सुरत, वडोदरा इथून मदत पथकं रवाना झालेली आहेत। NDRFच्या 4 टीम इकडे रवाना झालेली आहेत आणि मोठ्या प्रमाणावर जखमींना यातून बाहेर काढलेली आहे ही माहिती सध्या मिळते आहे। सध्या त्यातल्या त्यात सर्वात महत्वाची बातमी, दुःखद बातमी म्हणजे राजकीय दृष्ट्या की या विमान क्रू मध्ये या प्रवाशांसोबत विमान क्रू सोबत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा आपल्या कुटुंबियांसोबत प्रवास करत होते आणि ते गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांचे कुटुंबीय गंभीर जखमी झालेले आहेत आणि लवकरात लवकर त्यांना या जखमींना उपचार मिळावा त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आलेले आहेत। लवकरात लवकर तिकडे उपचार घेण्यासाठी प्रवाशांना कसं नेता येईल ते पाहणं हे महत्वाचं आहे। अविनाश, एक महत्वाची माहिती खरं तर आपल्यापर्यंत पोहोचते। 1:31 विमानानं उड्डाण घेतलं आणि 1:38 या विमानाचा अखेरचा सिग्नल हा विमानतळ प्रशासनाला प्राप्त झालेला होता। अवघ्या 7 मिनिटांमध्येच हे विमान दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे। शुभम, आता एक महत्वाची माहिती आपल्यासोबत येते की स्वतः पंतप्रधान मोदी यांनी नागरिक उड्डयन मंत्री यांच्याशी या फोनवर चर्चा केलेली आहे आणि या संदर्भातली माहिती गेलेली आहे आणि सुरक्षा लवकरात लवकर रेस्क्यू ऑपरेशन किंवा उपचार कसे मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि यासोबतच जी माहिती मिळते की रेस्क्यू ऑपरेशन सध्या अजूनही सुरू झालेलं आहे। जो मलबा पडलेला आहे विमानाचा जो मलबा पडलेला आहे त्याच्या खाली काही जण अडकण्याची शक्यता आहे, त्यांना बाहेर काढलं जात आहे। अहमदाबादवरनं लंडनला हे विमान निघालेलं होतं। 1:31 विमान निघालेलं होतं आणि जे व्हिज्युअल्स दिसत आहेत ज्या पद्धतीने क्रॅश झालेलं आहे ते बघू शकतात की 1:10 हे विमान क्रॅश होतं मेघानीनगर परिसरात। मेघानीनगर परिसर हा सर्वात मोठा रहिवासी एरिया आहे। आजूबाजूच्या इमारतीवर हे विमान कोसळलेलं आहे, त्यामुळे विमानासोबत त्या इमारतीमध्ये असलेले रहिवासी तेही जखमी झाले असतील। अगदी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।